दैनंदिन पंचांग दिनांक 8 एप्रिल 2026 वार बुधवार श्री शालिवाहन शके 1948 पराभव नाम संवत्सर ऋतू सौर वसंत उत्तरायण तिथी चैत्र कृष्ण षष्ठी नक्षत्र मूळ योग वरियान करण विष्टी सूर्योदय सकाळी 6:29 सूर्यास्त संध्याकाळी 6:52 सूर्य राशी मीन चंद्र राशी धनु दिनविशेष पिंपळेश्वर महाराज पुण्यतिथी विजापूर येथे आणि बंकिमचंद्र चटर्जी पुण्यदिन. आजचा दिवस हा मध्यम दिवस आहे. बंकिमचंद्र चटर्जी हे आधुनिक भारतीय साहित्यातील एक उत्तुंग व्यक्तिमत्व आणि महान कादंबरीकार होते. त्यांना साहित्य सम्राट असेही म्हटले जाते. त्यांनी ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर अनेक अजरामर कादंबऱ्या लिहिल्या. दुर्गेश नंदिनी, आनंदमठ, कपालकुंडला, मृणालिनी, विषवृक्ष आणि राजसिंह या त्यांच्या गाजलेल्या कलाकृती आहेत. त्यांचा जन्म 27 जून 1838 रोजी बंगाल येथे झाला. कलकत्ता विद्यापीठाच्या पहिल्या 2 पदवीधरांपैकी ते एक होते. त्यांनी ब्रिटिश राजवटीत डेप्युटी कलेक्टर म्हणून सरकारी नोकरीही केली. नोकरीत असतानाही त्यांनी कधीही आपल्या स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. त्यांनी वंगदर्शन नावाचे मासिक सुरू केले होते, ज्या मासिकामुळे बंगाली साहित्यात मोठी क्रांती घडवून आणली. रवींद्रनाथ टागोर आणि शरदचंद्र चॅटर्जी यांच्यासारख्या महान लेखकांवरही बंकिमचंद्रांच्या लेखनाचा मोठा प्रभाव आहे. त्यांनी आपल्या लेखणीतून भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची भावना जागृत केली. बंकिमचंद्र चटर्जी हे वंदे मातरम या गीताचे रचनाकार आहेत. हे गीत त्यांनी 1870च्या सुमारास लिहिले होते. 1882 त्यांनी आनंदमठ नावाची कादंबरी लिहायला घेतली. तेव्हा त्यांनी हे गीत कादंबरीच्या कथानकात समाविष्ट केले. 1896च्या कलकत्ता काँग्रेस अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी पहिल्यांदा हे गीत गायले. 1905च्या बंगाल फाळणी विरुद्धच्या आंदोलनात हे गीत घराघरात पोहोचले. क्रांतिकारांसाठी हे गीत स्फूर्तिमंत बनले होते. स्वातंत्र्यानंतर 24 जानेवारी 1950 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी वंदे मातरम या गीताला राष्ट्रीय गीत म्हणून घोषित केले. त्याला जनगण मन या राष्ट्रगीता इतकाच दर्जा दिला जातो.